कोल्हापूर महानगरपालिकेनं रंकाळा तलावाजवळ 1977 साली अंबाई जलतरण तलावाची बांधणी केली होती. हा तलाव महापालिकेला उत्पन्नाचं साधन होतं. मात्र सध्या महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळं हा जलतरण तलाव दूषित पाण्याचं डबकं बनलाय. या तलावाची गळती काढण्यासाठी मागील वर्षी 20 लाखांचा निधी उपलब्ध करून नूतनीकरण करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्याचं काम निकृष्ट झाल्यानं या तलावातील पाणी दिवसाला 6 ते 7 फुटांनी कमी होऊन त्यावर हिरवा तवंग आलाय. या ठिकाणचा फिल्टर प्लांटही खराब झालाय. पुरेसे कर्मचारीही नाहीत. त्यामुळे महापालिकेनं दुरावस्थेच्या गर्तेत सापडलेला हा जलतरण तलाव सुस्थितीत करावा अशी मागणी आज शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे केली. या प्रश्नावरून त्यांनी महापालिकेचे उपशहर अभियंता NS पाटील आणि इस्टेट अधिकारी सचिन जाधव यांना धारेवर धरलं. लवकरात लवकर या तलावाची दुरुस्ती करून हा तलाव सुस्थितीत बनवावा, अन्यथा जन आंदोलन उभं केलं जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला. आज महापालिकेच्या अधिकाऱ्यांना जाब विचारलेला आहे की काय एवढा फंड असून 20 लाख रुपये मागच्या वर्षी खर्च करून का सुविधा इथे लोकांना देता येत नाहीत, ह्याच्यासाठी जाब आम्ही विचारलेला आहे. रीतसर त्यांना सगळ्या अडचणी तक्रारी त्यांना दिलेल्या आहेत. भविष्यात जर त्यांनी याच्यावरती काही उपाय केला नाही तर शिवसेनेच्या वतीनं मोठं जन आंदोलन उभारून त्यांना यावेळी ते इथं परत पाण्यात त्यांना त्यांची जलसमाधी करायचं असं करण्यासाठी आमचे प्रयत्न राहतील, कारण लोकांना सुविधा मिळाल्या पाहिजेत. यावेळी उपनेते संजय पवार, सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, शहर प्रमुख रविकिरण इंगवले, सुनील मोदी, किरण पडवळ, स्मिता सावंत मांढरे, मंजित माने, हर्षल सुर्वे, दिनेश परमार, प्रतिज्ञा उत्तुरे, समरजित जगदाळे, अनिकेत ठोंबरे, महेश उत्तुरे, अनिता ठोंबरे, आरती गोंदकर, सुहास चव्हाण, रघुनंदन भावे, सुनील कानूरकर, माधुरी जाधव, विशाल देवकुळे यांच्यासह पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.